चाललेलं आहे. स्वप्न मिथ्या आहे ठरलं, आता जागृती मिथ्या आहे. हे कशाकडे सांगितलं? स्वप्न मिथ्या आहे. काय झालं? स्वप्न सत्य असून काय? तसे जागृती सुद्धा काय? कोणत्या वचनाकडे? शिष्याने प्रश्न केला की 3 सत्ता मांडण्याचं कारण काय? त्यावेळेस श्रीगुरूंनी उत्तर असं दिलं की व्यावहारिक जो व्यवहार असा होतो, स्वप्नाचा दृष्टांत करण्यास करून जागृती कशी मिथ्या आहे हे सांगण्यासाठी 3 सत्ता केल्या. एक ब्रह्माची आहे ती पारमार्थिक, आणि व्यवहारामध्ये जी सत्य पदार्थ आहेत, ब्रह्मज्ञानाने जिचा बाध होतो ती व्यावहारिक, आणि ब्रह्मज्ञाना वाचून जिचा बाध होतो ती प्रातिभाषिक सत्ता. अशा 3 सत्ता केल्या. परंतु जसं की घटाला उपादान कारण माती आहे, तिच्यामध्ये घटाचा नाश झाला, नाश झाल्याच्या नंतर त्या घटाची ही लयरूप निवृत्ती आहे, कारण ती मातीमध्ये नाश होतो. परंतु माती ही सत्य आहे अशी जी बुद्धी आहे, या बुद्धीचा नाश म्हणजेच जगताचा मिथ्यात्वाचा नाश हा ब्रह्मज्ञानानेच होतो. त्याप्रमाणे ही जी जागृती आहे, ही जागृती स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे, म्हणजे तिची सुद्धा प्रातिभाषिक सत्ताच आहे. आणि शेवटी ज्या 2 सत्ता राहतात ती एक पारमार्थिक सत्ता आहे आणि प्रातिभाषिक सत्ता आहे. केवळ स्वप्नाचा दृष्टांत करण्यासाठी किंवा व्यवहारामध्ये ज्या व्यावहारिक ब्रह्मज्ञानाने बाध होणाऱ्या वस्तू आहेत त्यांना सत्ता देण्यासाठी व्यावहारिक सत्ता, आणि बाध स्वप्नातल्या ज्या ब्रह्मज्ञाना वाचून बाध होणारी जी मिथ्या प्रतीती होते त्याची प्रातिभाषिक सत्ता. परंतु तसं पाहिलं तर जागृतीचा सुद्धा बाध होतो, म्हणून ती सुद्धा प्रातिभाषिक सत्ताच आहे. फक्त एवढाच बदल आहे स्वप्नाचा आणि जागृतीचा. एक ब्रह्मज्ञानाने बाध होतो आणि स्वप्नाचा सुद्धा हा ब्रह्मज्ञानाने आत्यंतिक बाध होतो. कारण जर जागृतीच मिथ्या असा दृढ निश्चय झाला तर स्वप्न जरी पडलं तरी ते सत्यत्वाने कधीही प्रतीती येऊ शकत नाही, कारण त्याची जी जागृती असते तीच त्याला मिथ्यत्वाने प्रतीतीला येत असते. म्हणून 3 सत्ता स्वीकारण्याचं कारण एकच होतं की व्यवस्था लागावी आणि स्वप्नाचा दृष्टांत करून जागृती सुद्धा मिथ्या आहे. त्यावर पुन्हा शिष्याने शंका केली, पण अनुभवाला तर असं येतं की जागृती सत्य आहे, ती मिथ्या आहे असं कधीही अनुभवाला येत नाही. जर मिथ्याच म्हटलं तर जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये वेगळीकता ती काय? मग त्याला जागृतीला स्वप्नाप्रमाणे मिथ्या का म्हणावं? त्यावर श्री गुरु म्हणाले, त्यांच्यामध्ये वेगळीकता कोणतीच नाही. ज्याप्रमाणे स्वप्न हा मिथ्या का सांगितलं तर योग्य देश आणि काल हे स्वप्नासाठी नाहीत, म्हणून स्वप्न मिथ्या आहे. तसं जागृतीसाठी सुद्धा योग्य देश आणि योग्य काल नाही. मग योग्य आणि देश काल नाहीत हे म्हटल्याच्या नंतर शिष्य पुन्हा मधुसूदन सरस्वतींच्या विधानावर, त्यांच्या सूत्रांवरून तो असं सांगतो की अहो, पण तुमचेच वेदांती जे मधुसूदन सरस्वती आहेत त्यांनी तर माया विशिष्ट चैतन्य परमात्म्यापासून देशकालादींची उत्पत्ती सांगितली. माया विशिष्ट चैतन्याचा मायेचा परिणाम म्हणजेच तो म्हटला देशकाल आहे, आणि देशकालाच्या नंतर पुन्हा आकाशादी प्रपंच उत्पन्न होतो, हा कार्यकारण भाव येतो. परंतु श्रीगुरूंनी सांगितलं तसं मधुसूदन सरस्वतींना सांगण्याचं तात्पर्य नाही, तात्पर्य हे वेगळंच आहे. आणि जर असं म्हटलं की अगोदर देशकाल उत्पन्न होतो आणि नंतर आकाशादी प्रपंच सृष्टी उत्पन्न होते, असं जर मांडलं तर देशकाल सुद्धा काय होतो? उत्पन्न होतो. मग देशकालाला उत्पन्न होण्यासाठी कोणता तरी देशकाल पाहिजे. परंतु तसं ब्रह्माच्या ठिकाणी किंवा मायेच्या ठिकाणी, माया ही ब्रह्मावरच अध्यस्त आहे आणि अध्यस्थाच्या ठिकाणी ब्रह्माच्या ठिकाणी कालही नाही आणि कोणताही देशही नाही, ते व्यापक आहे, नित्य आहे. मग त्या पूर्वी जो देशकाल उत्पन्न झाला त्याची उत्पत्ती सुद्धा कोणत्या तरी देशकालापासून मानावी लागेल, अशी ही अनावस्था उत्पन्न होते. म्हणून जागृतीला जसं स्वप्नाला देशकाल नाहीत, योग्य देशकाल नाहीत, स्वप्नाला तरी व्यावहारिक कंठगत पुरितत नाडी हा न्यून देश आणि एक क्षण हा अल्पकाल सांगता येतो. परंतु तसं जागृतीला जर विचार करायचा गेलं तर देशकाल कोणता सांगता येत नाही. माया सुद्धा ही अध्यस्त आहे, ती सुद्धा कल्पित आहे, आणि कल्पित हे देशकाल म्हणता येणार नाही. कल्पिताची प्रातिभाषिक सत्ता असते. म्हणून जसं की स्वप्नामध्ये युगपतच त्या ठिकाणी पिता पुत्र आदी संपूर्ण देशकालासहित उत्पन्न होतात, तसंच जागृतीमध्ये सुद्धा युगपतच हे सर्व उत्पन्न होतं. त्यालाही योग्य देश आणि योग्य काल नाही, म्हणून जागृती सुद्धा स्वप्नाप्रमाणे मिळते.
तसा कार्याकारण भाव समजू शकत नाही. मग सत्ता 3 नसेल किती आहे? एकच आहे. 2 आणि सत्ता 3 नसेल किती आहे? एकच आहे. नाही सांगताय 2 आहे. किती? 2. मग 2 म्हणजे प्रात्यक्षिक आणि प्रात्यक्षिक. म्हणजे स्वप्नाची सत्ता कोणती? जागृतीची. प्रातिभाषिक मग सत्ता किती झाल्या? 2 झाले. 2 झाल्या. त्या थोडक्यात सांगायचं म्हणजे सरस्वतीचा आणि देशकाल कारण आहे सांगण्याचा काही नाही, हेतू नाही, अभिप्राय नाही. देशकाल नाही हे सांगण्याचा काय आहे? अभिप्राय आहे. देशकाल हे सुद्धा अलग लक्षामध्ये आणि पदार्थ आहे क्रमाने उत्पन्न होत नाही. कसे उत्पन्न होत? युगपत स्वप्नामध्ये कुठे स्वप्नात क्रमाने उत्पन्न होते काय? नाही. नाही का एका क्षणामध्ये कुठं क्रम राहत का? एका क्षणामध्ये आपण पाहतो ना पंजोबान थोरले पंजोबान पुन्हा त्याचा नातू किती वेळात? एका क्षणात. मग क्रम आहे का? नाही. जीवनाने 50 वर्ष तरी पिढीला लागेल. युगपात उत्पत्ती आहे, ज्याची युगपात उत्पत्ती आहे. म्हणून पदार्थाची आणि इंद्रिय वगैरे याची उत्पत्ती क्रमाने नसून काय? युगपत. त्याच्यावर एक प्रश्न केला होता. पदार्थ मिथ्या आहे आम्हाला मान्य आहे, पण इंद्रिय वगैरे उत्पन्न आहेत ते आहेत. मग त्याची उत्पत्ती मानण्याचं कारण? समान सत्ता. मग कोणती सत्ता पाहिजे? समान सत्ता आहे. कारण इंद्रियाची कोणती सत्ता झाली व्यावहारिक आणि पदार्थाची प्रातिभाषिक मग त्याच्यामध्ये कार्याकारण आपल्याला समान सत्ता नसल्यामुळे व्यवहार. व्यवहार होऊ शकत नाही. सर्वच्या सर्व बरं का जसं स्वप्नामध्ये उत्पन्न होते तसं जागृतीमध्ये सुद्धा कार्याकारण भाव नसताना सुद्धा सर्व सृष्टीची काय होते? उत्पत्ती होते. मग स्वप्नाने सृष्टी याच्यामध्ये कोणताही भेद जसं स्वप्न जशी जागृती असेल पण जागृती आणि स्वप्नाची कोणती सत्ता? प्रातिभाषिक. ब्रह्माची पारमार्थिक. आणि सत्ता किती झाली? 2 सत्ता आहे. मग तिसरी सत्ता का वाढली? त्याच्याकरता व्यवहारिक सांगण्याकरता काय सांगण्याकरता व्यवहारामध्ये सत्य असं समजून आम्ही व्यवहारिक सत्ता मानली. व्यवहारिक सत्ता मानण्याचं काय नाही कारण नाही. म्हणजे थोडी सत्ता आहे की व्यवहारिक पदार्थामध्ये काय देशकाल काय कारणीभूत आहे? काल झालं होतं की व्यवहारिक याच्यामध्ये देशकाल कसा कारणीभूत आहे? अगोदर बीज झाड उत्पन्न होते, बागात बीज उत्पन्न होते का? मग कार्यकारण भावाला की नाही? कोणत्याही देशामध्ये कोणताही पदार्थ उत्पन्न होतो का त्याला देश पाहिजे, देश पाहिजे, पुन्हा काय पाहिजे? कालही पाहिजे, काल पाहिजे. रात्री तूप प्याला आणि सकाळच्या पहिले बरं पडायला काय म्हणतो काय लागणार नाही का? हे बा प्यारल्याबरोबर कुठं पाणी लागते का? मग कोण कारणीभूत आहे? अरे कोण कारणीभूत आहे? गर्भाला सुद्धा किती महिने जावं लागतं, मग काला लागेल कारणीभूत. कोण कारणीभूत होता? औषध घेतली म्हणजे एकदम रोग जात असते का कालांतराने जातात? देशही कारणीभूत आहे, पुन्हा काय कारणीभूत आहे? कालही करत नाही कसे म्हणतात? त्याचं उत्तर आहे पुढे. परिच्छेद क्रमांक 13. जागृत पदार्थास देशकाल कारण असल्याचा प्रत्यक्ष अनुभव. कोणत्या पदार्थाला जागृत देशकाल कारण आहे आम्हाला तुझा काय आहे अनुभव. आता स्पष्टीकरण करून सांगतो. शिष्य म्हणतो, महाराज, काही पदार्थ काही देशात व काही कालात उत्पन्न होतात. जसे भात कोकणात, ज्वारी देशावर व आंबे वैशाख ज्येष्ठात पिकतात. काय काल कारणीभूत आहे काय? कोणत्या वेळेला सीझन असते? आता हल्ली कोणतं सीझन आहे?
एवढ्या बऱ्याच डॉक्टरचं सीझन आहे काय मग काल काय कारण आहे ना मोबाईल घालायला केव्हा येत असतो चैत्र पाऊस नक्षत्रामध्ये जातो कोणत्याला कारणीभूत काल आहे काल काय करे कोणतीही वस्तू जी असते तिला देश असावा लागतो आणि काय असाधारण कारण काल असावा लागत असतो हे दोन असल्याशिवाय खडकाल पेलो जोडवते का काय कार्य देत नाही जमिनीतच काय होत असते बीजला पेरावे खडकीन ओढ नाही जायचे पकड जायला मग त्याला देश आणि काल काय केलं पाहिजे देश सुद्धा आपण देश वाढत असतो एकदम येऊन पेरणी करत असतात का वापसा देशाला कधी मारे एकदम जन्माला आलेला मुलगा मेसी घेऊन येतं का नाही काल त्याला काय नाही काल देश वाट्यावर देश म्हणजे त्या पदार्थाच्या उत्पत्तीस विशिष्ट देशकालाची अपेक्षा असते म्हणजे ते देशकाल व पदार्थास कारण आहेत असे झाले देशकाल नाही कसं म्हणतात मग बरेच पदार्थाला सुद्धा काय देशकाल कारण असल्यामुळे त्याला मिथ्या म्हणता येईल उत्तर तसेच सर्व पदार्थ सृष्टी कालात उत्पन्न होतात प्रलय कालात उत्पन्न होत नाहीत प्रलय ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला ज्यावेळेला उत्पत्ती नसते सृष्टीला ज्या वेळेला काल होत असतो त्यावेळेला पदार्थ काय होतात उत्पन्न होतात सगळं नाही झालेलं असतं पुढे असे असता पदार्थोत्पत्तीस देशकालाची कारणता नाही असे कसे म्हणावे बरोबर त्याच देशामध्ये त्याच काळामध्ये उत्पन्न होतात मग देशकाल कारण असल्यामुळे देशकाल कारण नाही असं तुम्हाला म्हणता येईल पुढे परिच्छेद क्रमांक 14 जागृत पदार्थास देशकाल कारण नाही श्री गुरु म्हणतात अरे ज्या मायेपासून देशकाल प्रपंच यांची उत्पत्ती होते त्या मायेपासून देशकालाचे ठिकाणी अनिर्वचनीय कारणता प्रतीत होते वास्तविक सर्वांची युगपत उत्पत्ती होते म्हणून देशकालाचे ठिकाणी कारणता नाही युगपत उत्पत्ती एकाच वेळेला काय असते स्वप्नामध्ये नाही ना सर्वांची युगपत उत्पत्ती होते की नाही पण त्याच्यात मला कार्यकारण भाव दिसतो काय दिसतो कार्यकारण युगपत जरी उत्पत्ती झाली तरी कार्यकारण भाव दिसतो तो कार्यकारण भाव अनिर्वचनीय मिथ्या योग्य नाही त्याच्यातही दिसते का नाही क्षणभरात पडते आणि त्याच्यामध्ये पुन्हा हा त्याचा बाप आहे त्याचा पोर आहे कार्यकारण भावाला का नाही पोरापासून पुढे बाप होतो कोण नंतर म्हणा आता कोणीतरी आपला भीक मागणार होता आणि पिकवर एकाग्रस्ताकडे दिला होता बाकी त्याने ती चिठ्ठी वाचली त्याच्यामध्ये गरीबाला काय करा मदत करा त्यावेळेला मी फार गरीब आहे मला काहीच नाही मला काय नाही भाऊ नाही बहीण नाही बापच नाही काय काय वाचणार म्हणजे हुशार होता म्हणलं मला मान्य आहे काय म्हटलं काही खरं का तुला म्हणलं की कुठला गरीबाला काय काही शेती बिती कुठली म्हणला गरीबाला असेल अरे काय म्हटलं भाऊ बहीण होईल कुठल्या आलं म्हणलं भाऊ मान्य आहे सगळं एकच नाण्या असला तर नाही का आहे बाप तरी नाही का तर म्हणलं कुठल्याही भाऊ हे मान्य होईल का ज्या अर्थी तो दिसतो त्या अर्थी आई वडील काय केले पाहिजे ज्या अर्थी पदार्थांमध्ये
मुलगा आणि बाप दिसतो त्याच्यात कार्यकारण भाव काय केला पाहिजे. आता इथे सत्यत्वाने कोणत्याने स्वप्नामध्ये जो कार्यकारण भाव दिसतो तो अनिर्वचनीय आहे. जितका काल आहे का त्याच्यामध्ये, काल किती आहे, स्थान किती आहे, सगळं निश्चय केले आणि हे अनिर्वचनीय मिथ्या आहे. पुढे परिच्छेद क्रमांक 15 देश कालाच्या कारणतेबद्दल अन्यथा ख्यातीचा स्वीकार. तुम्हाला 44 त्याच्यामध्ये सर्पाची संगती लावण्याकरता पण दिलेली मानली आपण असं ख्याती आत्मख्याती अन्यथा ख्याती अख्याती त्याचे 2 प्रकार नव्हे आणि नव्हे काय म्हणतो. नव्य अन्याचं अन्य रूपाने ज्ञान, नाही बरोबर आहे. आणि प्राच्य अन्याचं अन्य ठिकाणी ज्ञान, अन्य ठिकाणी ज्ञानाध्यास. काय केलं मग तुझ्या अन्नाचं काय केलं, खंडन केलं का नाही. अन्नाचं अन्य रूपाने गावते होऊ शकत नाही. जसा जो पदार्थ असेल त्याचप्रमाणे त्याची काही नाही प्रतीती म्हणून ते ख्यातीचा खात्याने काय केलं. शिष्य म्हणतो महाराज जो पदार्थ झाला नाही त्याची प्रतीती होत नाही हा एक सिद्धांत आहेच ना. बरे जो मिळून बंध्यापत्र नाही त्याची प्रतीती होत नाही. प्रतीती होत असेल तर पुत्र बंध्यापत्र कशामध्ये आपल्याला त्याची आई काय केली पाहिजे. पदार्थ म्हटल्यानंतर त्याची उत्पत्ती असल्याशिवाय त्याचं अस्तित्व सिद्ध होत. बरे न झालेल्याची प्रतीती मानली तर असत ख्यातीचा अंगीकार होऊन वंध्यापुत्राची प्रतीती मानावी लागेल. नाही का वंध्यापुत्राची कुठे प्रतीती असते नाही. प्रतीती आल्या त्याला वंध्यापुत्र म्हणता येईल का नाही. मुलगा आहे त्याला वंध्यापुत्र म्हणाल का. बायामध्ये असेल वंध्यापुत्र असते ना. मानसिक दुःख असते का कोणतं आणि सगळं पाहायला काय आचडे पाचडे वगैरे काय नसते. बरं पुस्तक नवसात सांगत का काही काही वेळेला प्रसंग येतो ना. म्हणजे महाराज 2-3 मुलं आहे त्याला 2-3 दोघायले काय लग्न झालेले मुलं आहे नातू आहे अमक आहे. एकाला काय नाही लग्न झालं पाहिजे तरी काय नाही. साखरे महाराजाला प्रश्न केला होता. साखरे महाराजांनी उत्तर दिलं मला एकाला लग्न आहे माझं लग्न आहे 25 वर्ष झाली म्हणा मला सुद्धा काय जाऊ द्या पुढे. बाकी वंद्या कोणाला म्हणतात सगळं आयुष्य पण काय नाही. हे मानसिक दुःख असते कोणतं सामान्याला नाही. मानसिक दुःख गरिबीचं दुःख श्रीमंताला नाही. कशामुळे निरोगी माणसाला रोगाचं काय नाही दुःख नाही. आणि पुत्रित माणसाला पुत्र नाही असं काय दुःख आहे. उदाहरण दशरथ शेवटी काय करावं लागलं. ती तर होत नाही. आता देशकालाचे ठिकाणी कारणता मुळीच नसेल तर देशकालाचे ठिकाणी कारणता मायाबलानेही प्रतीत होणार नाही आणि प्रतीत तर होते असा प्रत्यक्ष अनुभव आहे. वस्तू दिसलेला त्या नाही म्हणता येत नाही. तिला अभाव सिद्ध होत नाही. काय होत नाही. वस्तूचं अस्तित्व काय केलं पाहिजे. स्वप्नामध्ये काय असेल दर्शन प्रतीची रजनी येत असल्यामुळे त्याचं अस्तित्व सिद्ध होत असेल त्याला अनिर्वचनीय म्हणायचं. काय म्हणा नाही म्हणावं तर प्रतीची येते पण असत म्हणता येईल. बरं असत म्हणावं तर आपल्या अधिष्ठानावर पण काय होतं. अरे सत म्हणावं तर
असंच म्हणावं. प्रतीतीला येते. मग काय म्हणायचं? सदस्य विलक्षण म्हणजे आणि मिथ्या. पुढे. आता आपण असे म्हणाल की सर्व प्रपंचाचे कारण ब्रह्मच आहे. त्या ब्रह्माचे ठिकाणी असलेली कारणता देशकालाचे ठिकाणी प्रतीत होते. वस्तुतः देशकालाचे ठिकाणी कारणता नाही, तर असेही आपणास म्हणता येणार नाही. देश काळाच्या ठिकाणी प्रतीत येते ना, कारण तिचे म्हणजे अर्थ प्रतीत येते तर देश काल काय केला पाहिजे? पुढे. कारण जसे देशकालाचे अधिष्ठान देशकालाचे अधिष्ठान ब्रह्म आहे, तसे सर्व प्रपंचाचे अधिष्ठान ब्रह्मच आहे. देश कालाचे अधिष्ठान ब्रह्म आहे का सगळ्या पदार्थाचे? सगळ्या पदार्थाचे अधिष्ठान कोण आहे? देश कालाचे अधिष्ठान बाकी कसं काय नाही. देश कालाचाच तेवढा आहे, बाकीचा नाही. सर्वांचा आहे की नाही? त्याच्यात सांगतो एकाला कारणात्मक आणि एकाला कार्यात्मक. पुढे. मग फक्त देशकालातच कारणता प्रतीत व्हावी व अन्य पदार्थात कार्यता प्रतीत व्हावी असे का व्हावे? एकच जर अधिष्ठान आहे किती? एकच. मग एकाच्या ठिकाणी कारणता, एकाच्या ठिकाणी कार्यता. भेद आला ना. दोघांच्या ठिकाणी काय पाहिजे? मग एक वाक्य पाहिजे नाही का? कार्यता दोघांच्या ठिकाणी काय पाहिजे? एकच पाहिजे. मग दोघांमध्ये काय झाला? भेद होतो. अधिष्ठान दोन आहे का एक आहे? अधिष्ठान एकच. महाभेद का? पुढे वाचा. शिवाय ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते या म्हणण्याने अन्यथा ख्यातीचा स्वीकार केल्यासारखे होईल. मला मान्यच पाहिजे, काहीतरी पाहिजे. आणि जर तुम्ही नाही का ब्रह्माची जसं अन्यथा ख्यातीमध्ये सर्पाची उत्पत्ती मानली का तिकडीचं दिसते. इकडे समोर इकडे दिसते. काय करेल? मार्वच थकलेला सर्प कुठे दिसतो? सन्मुख रज्जूवर. तसे समोर खंडन बिंडन आहे. मार्वच थकलेल्या पदार्थाचं सर्प इथे दिसतो, तर झाड का दिसत नाही ना? बरं, कोणत्या दृष्टीने? नेत्रदोष. नेत्रदोषाने सामर्थ्य कमी होते का वाढते? कमी होतं. ज्ञाना तर का दूरच दिसते. त्याचं खंडन केलेलं आहे. मग त्याचाच भाव वाटली त्याचं खंडन करतो. म्हटलं हे बात तुझं मत काय नाही, योग्य नाही. मला तू तरी सांगितली त्याचं सर्प दिसतो. तो म्हटला दोरीच आहे. कोण आहे? दोरीच. आणि तिथे कशा रूपाने प्रती सर्प रूपाने. मला तुझं आठवते प्रति मांडली कोणाची सर्पाची आणि वस्तू तुझी कोण आहे? रज्जू. तुला म्हटलं सुद्धा उलटा बाहेर एकाने आपले आंबे घेतले, विकत घेतले. 500 रुपयाचे आंबे काय घेतले? विकत घेतले. आणि दुकानदाराला त्याच्यापासून आंबे विकत घेतले होते. त्याला 50 रुपयाची नोट दिली. किती? 50 रुपयाची नोट. आंबे किती रुपयाची घेतले? म्हणजे 500 रुपयाची. पैसे किती? 50. खरा की म्हणलं 4.5. म्हटलं विचार सगळं घातलाय का तुम्ही? नाही. मला विचार सांगा तुम्ही. 50 रुपयाची नोट 500ची मागणी. किती रुपयाची? 80ची मान. आता मारेल तो कोणी मारेल तो कोणी. ख्याती योग्य आहे का? नाही. तसं ज्ञेय असेल तसं ज्ञान होतं. तसंच काय ज्ञान. ज्ञान असेल. देशकाल कारण नाहीत, ब्रह्म कारण आहे. त्या ब्रह्माचे ठिकाणची कारणता ब्रह्माहून अन्य जे देशकाल त्यांच्या ठिकाणी प्रतीत होते, अशा प्रकारच्या अन्यथा ख्यातीचा स्वीकार होईल.
पण सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा स्वीकार नाही. आपण तर खंडन केले नाही. पण काय काही ठिकाणी काय केले ते कुठे प्रसंग विशेष म्हणतात. उदाहरणार्थ स्फटिक आहे, जास्वंदीचं फुल आहे, जास्वंदीचं फुल लाल आहे. स्फटिक कसा आहे? आपल्या जवळ ठेवलेला आहे. लांबून पाहणाऱ्याला स्फटिक कसा दिसतो? मग स्फटिक लाल आहे का? नाही. झाली कोणाची? मग तिथली झाली कुठे दिसली? स्फटिक कोणत्या ख्याती जसे का? तुम्ही अन्य जाण्याची काही मग तिला ती काही तुम्ही उत्पन्न मानता का? कुठली आणि इथली कुठे दिसते? कोणती ख्याती? जर या स्थानी अन्यथा ख्याती मानली तर शुक्तीचे ठिकाणी अनिर्वचनीय रूपाची उत्पत्ती सांगण्याची खटपट का करिता? कशाला विना करून तुम्ही तिचं खंडन करत होते? कोणती ख्याती मानली? अनिर्वचनीय. मला उपद्रव कशाला करत असले? सगळी अन्यथा ख्यातीच काय करायला पाहिजे? तसं नाही, प्रसंग विशेष कधी काय केले दृष्टांत वगैरे पाहा. नसलेला सुद्धा मामा प्रसंग विषयी काय कायमचा आहे का प्रसंग विशेष? कधी अन्याचा ख्याती कायमची मानली का प्रसंग विशेष? तेथेही अन्यथा ख्याती मानली म्हणजे सर्व ब्रह्मस्थली अनिर्वचनीय ख्याती मानण्याची जरूरच राहणार नाही. टोमना मारलो विनाकारण अनिर्वचनीय ख्याती मानत असला सर्व ठिकाणी कोणती ख्याती? अन्यथा ख्याती. नाही का? गाव पुन्हा कशाला करत? आता आपण असे म्हणाल की जसे ज्ञेय असते तसे ज्ञान होते, अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान संभवत नाही, म्हणून शुक्तीच्या ठिकाणी रजतोत्पत्ती करिता अनिर्वचनीय ख्यातीच स्वीकारली पाहिजे. दिसत नाही असे तसंच काय त्याच्याकरता कोणती केले नाही पुन्हा. आता आपण असे म्हणाल की जसे ज्ञेय असते तसे ज्ञान होते, अन्य वस्तूचे अन्य रूपाने ज्ञान संभवत नाही. जसं नाही असेल तसं ज्ञान होते. शेवटी आपण सर्व अनिर्वचने केलं. अनिर्वचनीय सर्व सत्य समजतो का? अनिर्वचनीय अधिष्ठानाने अनिर्वचनीय पदार्थाची काय होते? निवृत्ती होते. नंतर सत्य ज्याची निवृत्ती होते त्याला सत्य म्हणता येईल नाही. ज्याची निवृत्तीच होत नाही त्याला सत्यच. म्हणून शुक्तीच्या ठिकाणी रजतोत्पत्ती करिता अनिर्वचनीय ख्यातीच स्वीकारली पाहिजे. याकरिता देशकालाच्या ठिकाणी जी कारणता प्रतीत होते ती अनिर्वचनीयच मानली आहे, कारण त्याचे ठिकाणी वास्तविक कारणता नाही, पण असे आपणास म्हणता येणार नाही. अनिर्वचनीय मानता येणार. अनिर्वचनीय मानले त्याची उत्पत्ती सांगितली पाहिजे. मानावी लागेल. उत्पत्ती आली तर अनिर्वचनीय म्हणता येत नाही. कारण त्यांचे ठिकाणी वास्तविक कारणता नाही, पण असे आपणास म्हणता येणार नाही, कारण जपाकुसुमाच्या दृष्टांतात स्फटिकामध्ये अनिर्वचनीय रक्ततेचा अंगीकार केला नाही. तेथे सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीच मानली आहे. उत्पत्ती मानली नाही. मग काय मानलं? अन्यथा ख्याती मानली. पुढे दृष्टी काय झाली उत्पन्न झालेली नाही. कोणत्या ख्यातीचा स्वीकार? अन्यथा मग प्रसंग विशेष आणि रचनी ख्याती काय करतात? मानावी लागेल. याच करिता सर्वत्र अन्यथा ख्याती मानून निर्वाह केला म्हणजे अनिर्वचनीय ख्याती मानण्याची आवश्यकता राहणार नाही. कोणती? अनिर्वचनीय. मग कोणती ख्याती लागली? अन्यथा ख्याती. अन्यथा ख्याती दोन कारणांनी
त्याची 2 कारणं नेत्रदोष. त्यांना विचारता म्हणायचं दोरीवरचे सर्प का बसतो नेत्रदोष. आणि तो नेत्रदोषाने लांब तर दिसत असते का जवळचं दिसत नाही. जवळचं दिसत नेत्रदोष मांडणं हे काही नाही, योग्य नाही. खंडन केलं जातं. तुमचा 4थ्या तरंगामध्ये आहे ना, तुमची परीक्षा होती बरं का. आषाढी वारीच्या 4 आणि 5 आपले वारी असते ना, ज्ञानोबाराची 16च्या अगोदर पहिली झाली 3 तरंगाची, हो झाली. आता 2 तरंगाची 4 आणि 5 आणि पुढे मग 6 आणि 7 पुढे मग 6 आणि 7 प्रश्नांच्या आतमध्ये तुमची परीक्षा घेऊन प्रत्येक तुमची लहान 2 तरंग झाले. एखाद्याला पुढे उजळणी काय करू देऊ घेऊन टाकलो तुमचा मोजा कमी होईल ना. माझी आनंद पार पडेल. भरपूर मार्ग देतो पुढे माझ्यावर पडेल. असे मला प्रथमपासूनच वाटत होते. याचकरिता सर्वत्र अन्यथा ख्याती मानून निर्वाह केला म्हणजे अनिर्वचनीय ख्याती मानण्याची आवश्यकता राहणार नाही, असे मला प्रथमपासूनच वाटत होते. दोरीवरती भाकरीला सर्प नाही का, वारवायला पारवण्याला सर्प भासू शकत नाही. मग उत्पत्ती काय केली पाहिजे? अनिर्वचनीय मानव अनिर्वचनीय उत्पत्ती. अनिर्वचनीय उत्पत्ती का दोरीचं ज्ञान करायचं बाद होतो सर्व. बाद नसतं जरा तर मग सत्य म्हणावं सत्य मानले. सत्य आहे ना रामाने त्यांनी पदार्थ काय मानले? सत्य सत्य जर पाणी पदार्थ आहे अधिष्ठान कसं आहे मिथ्या आहे. सत्य मानलं तर जमीन काय झाली ओली झाली ओली गावत नाही. सत्य नाही म्हणून सत्य म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही. परिच्छेद क्रमांक 16 प्रसंग विशेषी अन्यथा ख्यातीचा स्वीकार आणि पदार्थोत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीविषयी सिद्धांत मत. प्रसंग विशेष आले अन्यथा काय ख्याती केलेलं आहे अन्यथा ख्याती पण ख्याती कोणती मानलेली आहे? अनिर्वचनीय पदार्थोत्पत्तीला तुम्हाला सांगितलं होतं ना, थोड्या वेळाकरता त्याचा स्वीकार करावा. तुम्ही ऐकलेला आहे दृष्टांत आपल्या सिद्धांताला योग्य आहे. एखादं लग्न असलं ना त्याच्यामध्ये काही विधी असतात. ते वधूवर वगैरे एक दोन्ही वधूवराच्या मामाचा काय असेल विधी असतो. विधी असतो. पण मुलाला काय नाही, मामाच नाही. मुलीला मामा आहे. आता विधीला जाऊ वेळ लागायला लागतो. 9 लग्न आहे 11 वाजून गेले. विधी काय करत नाही आपल्या मुलीला काय नाही. मामा मग ते लोक म्हणतात काय गणपतराव तुला काय थोड्या वेळा करतात मामा मामा किती वेळा करतात थोड्या वेळा बरा वेळा लागले. मग तो मुलीचा मामा म्हणून विधी काय पडतो पार पडतो. पार पडत असतो. खरा मामा आहे का? तो प्रसंग विशेष त्या प्रसंगाला अनुसरून त्याला काय म्हणाला मामा त्याचा प्रसंग विषयी अन्यथा ख्याती मानलेली आहे. कायमची अन्यथा ख्याती मानता येत नाही. मग कोणती ख्याती? अनिर्वचनीय ख्याती. ऐका सांगायचं सुंदर आहे. पहिला प्रश्न कोणता आहे? आत्माचा आनंद स्वरूप आहे. दुसरा प्रश्न कोणता? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रय नाही नाही तर भासते का अजात दोन्ही सर्पण कसा कोणती ख्याती? अनिर्वचनीय. श्री गुरु म्हणतात सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा सर्वथैव त्याग आहे असे तू समजू नकोस. काय पाहिजे? श्री गुरु म्हणतात
सिद्धांत मतात अन्यथा ख्यातीचा सर्वथैव त्याग आहे असे तू समजू नकोस. बरोबर आहे. सर्व वेगळे प्रसंग विशेष आम्ही अन्यथा ख्याती काय केलेली मान्य सर्व ठिकाणी मांडलेली फक्त एका ठिकाणी मांडली. जपापासून पदार्थ प्रत्येकाने कोणते ख्याती अनिर्वचनीय आणि ते कारण तर नसताना आधी तिच्याकरता कोणाला आणि अन्यथा ख्याती मांडली. हे काही आपण काही जमलाच नाही. गावात बरोबर आहे. तिकडे कुठे स्फटिकाच्या ठिकाणी जप जो लालपणा असतो तो लालपणा अनिर्वचनीय नाही. अन्यथा ख्यातीने तिथं कोणती ख्याती मांडली संसर्ग अन्यथा त्याला अनिर्वचनीय म्हणता येत नाही. नाही. पुढे जपाकुसुम दृष्टांतात जास्वंदीच्या तांबड्या फुलावर स्फटिक ठेवला असता फुलाच्या संबंधाने रक्तता तांबडेपणा स्फटिकामध्ये प्रतीत होतो, म्हणून तेथे नवीन रक्ततेची अनिर्वचनीय उत्पत्ती मानण्याची आवश्यकता नाही. तिथे उत्पत्ती करण्याचं काय आहे? कारण नाही. ते फुलाची फुलाचा लालपणा स्फटिकामध्ये स्फटिकाच्या ठिकाणी दिसतो. उत्पत्ती मानण्याचं काय नाही. कारण नाही. कोणत्या ख्यातीचा स्वीकार अन्यथा आहे का? अंतर्गत सर्प भाषण तिथे सर्पाचा अनिर्वचनीय उत्पत्ती काय केली मान अनिर्वचनीय त्याआधी प्रतीत येते त्याआधी उत्पत्ती काय केली मानावीच राहते. तिथे बाकी कोणती ख्याती अन्यथा संसर्ग याकरिता तेथे अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे, परंतु शुक्तीचे ठिकाणी व्यावहारिक रजताचा संबंध नसून रजताची प्रतीती होते. निरोधकाची काय होते प्रतीती होते. म्हणजे आधी पदार्थ दिसतो ना काय दिसतो पदार्थ दिसतो. झाड दिसून फुला दिसतो त्या अर्थ म्हणलं कुठल्याने घरी बाळा आई बा मान्य करी मानवी त्या रजत प्रतीतीची अनिर्वचनीय उत्पत्ती मानल्याखेरीज गतीच नाही, म्हणून तेथे अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. कोणत्याला ख्याती गणित सोडू शकत शेवटी कोणती ख्याती म्हणजे अनिर्वचनीय उत्पत्तीला अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या अभ्यास अनिर्वचन शब्द म्हणजे ख्याती प्रकरणामध्ये सर्वांचं खंडन करून सर्व कसा ठरला अनिर्वचनीय अनिर्वचन नसून काय करतो दिसतो. म्हणून दोरीच्या ज्ञानाने सर्पाची काय होती निवृत्ती खऱ्या सर्पाची पुढे दोरीच्या ज्ञानाने उत्पत्ती त्याला हलवला जगात सुद्धा कसं आहे महाभारत गीता विश्वाभास जगात सत्य आहे का वेदांत शास्त्रामध्ये अनिर्वचनीय अनिर्वचनीय म्हणून तर ब्रह्मज्ञानाने दुःख काय होत नाही. निवृत्ती खरंच जर वास्तव दुःख असतं तर ब्रह्मज्ञानाने निवृत्त झालं नसतंच. नसतं. या अर्थी ब्रह्मज्ञानाने दुःखाची काय होते निवृत्ती होती त्या अर्थी दुःख नाही. वास्तव नसून काय झाले मिथ्या मिथ्या भास आहे. पुढे स्वप्नामध्येही मिथ्या पदार्थांचे ठिकाणी जी सत्यता प्रतीत होते ती त्या पदार्थाची नसून अधिष्ठान ब्रह्माची सत्यता स्वप्नस्थ पदार्थांचे ठिकाणी प्रतीत होते. हे बघा, कोणती ख्याती लावायची अन्यथा तिथे जाऊ शकते कारण ब्रह्म या अधिष्ठानावर पदार्थ भासतात ना मग ब्रह्माचे कारण तर कुठे दिसते त्या पदार्थांच्या ठिकाणी उत्पत्ती मानण्याचं काय नाही. कारण तेथेही अन्यथा ख्यातीचा स्वीकार आहे, परंतु अधिष्ठान ब्रह्माचे ठिकाणी स्वप्न पदार्थ नसून प्रतीत होतात, म्हणून त्यांच्या उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीच मानली पाहिजे. हा. पदार्थाच्या बाबतीमध्ये कोणती ख्याती उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय
पदार्थ दिसतो त्याची उत्पत्ती काही केली मानावी लागते. पण पदार्थ असा आहे तो अनिर्वचनीय. सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही. असत म्हणावं तर प्रतीत येत नाही, सत म्हणावं बाद तर होतो. म्हणून सदा सदा विलक्षण म्हणजे अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे नित्य अध्यस्त. परंतु अधिष्ठान ब्रह्माचे ठिकाणी स्वप्न पदार्थ नसून प्रतीत होतात, म्हणून त्यांच्या उत्पत्तीमध्ये अनिर्वचनीय ख्यातीच मांडली पाहिजे. कोणती ख्याती नसून प्रती दिले ना मग शेवटी कोणत्या ख्यातीचा अंगीकार करा अनिर्वचनीय. पुढे तशीच अधिष्ठान ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते, म्हणून त्या ठिकाणी अन्यथा ख्याती क्षणभर मांडली तरी चालेल. यावरून सर्वच ठिकाणी अन्यथा ख्याती मानून निर्वाह होणार नाही. बरं थोड्या वेळापुरता मामा चालेल नाही का? थोड्या वेळापुरता काय म्हणणार काहींचा मामा आहे का? पुढे परिच्छेद क्रमांक 17. देशकालाच्या ठिकाणी कारणता आणि आकाशादिकांच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते, त्याविषयी शंका व समाधान. देशकालाच्या ठिकाणी कारणता कारणता आकाशात आणि आकाशाच्या ठिकाणी कार्यता माझा अधिष्ठान किती आहे? एकच. माझा भेद का? देशकालाच्या ठिकाणी कारणता का आणि लहर करायचं नाही आणि पदार्थाच्या ठिकाणी कार्यता का? असा भेद का केला? त्याचं उत्तर सांगतात. बघा शंका समजली का? शंका समजली म्हणजे उत्तर ध्यानामध्ये येतं. आणि शंकाच नाही समजली एखादा आपलं रामायण संपलं आणि पंडितजीने सांगतात सांगितलं काय रामायण आहे? म्हणलं पंडितजी एक शंका आमची राहिलेली आहे. कोणती? म्हणजे तुला सांगितलं सीतेचं रावणाने काय केलं? म्हणलं हरणच ठेवलं का? वृत्त केलं. मला तुझी शंका आणि सांगणारा जाऊ दे आपलं दृष्टांत. तुम्हाला माहिती आहे शंका काढायला पाहिजे ना. गीतेमध्ये सुद्धा काय बरोबर 11 अध्याय ऐकल्यानंतर अर्जुनाने काय केलेली आहे? शंका केली आहे नाही का? एवं सतत युक्ता त्याच्या मला खूप श्रेष्ठ आहे. अबंधाने सांगितलं अर्जुनला तो वेळा दिसतो नाही का? तुझं आवड कोणाच्या ठिकाणी आहे? सगुणाच्या ठिकाणी, निर्गुणाच्या ठिकाणी निर्गुणानंद आवडून घ्यायचं. आणि कोणचं रूप दाखवा? किरीटिनं वदनं चक्रस्तु इच्छामितो तेनैव रूपेण चतुर्भुजेन. मग शंका केली कोणता भक्त श्रेष्ठ आहे? एवं सतत युक्त आहे. एकट्या शिखरम एकटं ते शांती सुंदर भगवान प्रसन्न झाले. असं आहे ना. सर्व कळाल्याशिवाय चांगल्या प्रकारे त्याची शंका करता येत. जर ब्रह्माची कारणता देशकालाच्या ठिकाणी प्रतीत होते, तर आकाशादी प्रपंचाच्या ठिकाणी कारणता का प्रतीत होऊ नये? या विश्वांतर एक आहे. मी एकाच्या ठिकाणी कारणता का प्रतीत होते, एकाच्या ठिकाणी कार्यता. एकाच वर्गात आहे आणि एकच प्रश्नपत्रिका आहे. मी एकाला कमी मार्क काय प्रश्नपत्रिका किती एकच आणि एकाला काय माझा भेद का? जसा जसा अभ्यास असेल तसे मार्क. जसे देशकालाचे अधिष्ठान ब्रह्म आहे, तसे आकाशादी सृष्टीचे अधिष्ठानही ब्रह्मच आहे. देशकालाचे अधिष्ठान कोण आहे? ब्रह्म. आणि आकाशाचे पदार्थ ब्रह्म. ब्रह्मच आहे. मग एखाद्या ठिकाणी कारणता का आणि एखाद्या ठिकाणी कार्यता का? कार्य आणि कारण समजते ना. कार्य काय म्हणायचं तिथे? उदाहरणार्थ कारणता कशाला म्हणतात? कार्यता. एखादं झाड आहे, त्याला शेवटी नाही का आंबे आले, पूर्ण आंब्याच्या पुढे आहे का काही संपलं. म्हणून हा पहिले त्याचं कार्य आहे.
आता पलीकडे दुसरं काही नाही. 12ला तरी अपेक्षा आहे काय आलं पाहिजे कळ्या आणि पुढे पूर्ण अंमलाला म्हणजे कार्य आता काय म्हणायचं पूर्णता कार्य. एकदा घट्ट झालं तर काय म्हणायचं कार्य कार्य. कारण त्याचे 2 प्रकार लागते उपादान आणि निमित्त निमित्त कारण कोण कुलंबात त्याची व्याख्या करा. ते कार्याला कारण होतं आणि असाधारण कारण असून कार्याला कारण म्हणून कार्याचे जे भिन्न असतात ते निमित्त कारण त्याला निमित्त कारण नाही. आणि कार्यामध्ये व्याप्त असलेलं उपादान कारण उपादान कारण म्हणजे कार्याला दोन कारणाची काय असते आवश्यक आवश्यकता असते. मला इथे आला तुमच्या इथे नाही. एकाला कार्यता काय एकाला कारणता मातीला काय म्हणायचं कारण नामरूपाला कार्य कारण म्हणायचं नाही कार्य माझा भेद का केला आहे पुढे माझं थोडं अशी शंका केली होती. तिचे समाधान असे आहे की जशी स्वप्नात पिता पुत्रांची 2 शरीरे उत्पन्न होतात आणि दोन्ही शरीरांचे चैतन्य अधिष्ठान असते, तरीही पितृशरीराचे ठिकाणी अधिष्ठान चैतन्याची कारणता प्रतीत होते आणि पितृजन्य पुत्र अशी पुत्र शरीराच्या ठिकाणी कार्यता प्रतीत होते. स्वप्नाचा दृष्टांत स्वप्न पडलं त्याच्यामध्ये कोण दिसतं पिता पुत्र आणि पुत्र. मग त्याच्यामध्ये कार्यकारणता लावावं लागेल. पुत्राच्या ठिकाणी कार्यता आणि पित्याच्या ठिकाणी कारणता खरोखरच आहे का स्वप्न आणि खरोखरच आहे. नाही एका क्षणात कुठे दिसते वाट मग महाराष्ट्र त्याच्यामध्ये कार्यकारणता नाही नाही काय का तिथे पण करते केलं येते काय ते मास्टरी पद्धत स्वप्नामध्ये पिता पुत्र घेतले क्रमाने उत्पन्न झाले का युगोपत हेच सांगायचं आहे. त्याच्यामध्ये मुळे कार्यकारणता भाव नाही. क्रमाक्रमाने काय करायचं तरी शंका केली एकच अधिष्ठान म्हणणं आहे. मग पदार्थामध्ये कारणता का आणि एकामध्ये कार्यता का असा अधिष्ठान प्रमाण असते तर प्रश्न काय होता वेगळा पण अधिष्ठान किती एकच एकच आहे. एकाला कारण आणि एकाला कार्याचा चांगला प्रश्न आहे. क्रमाक्रमाने त्याचं उत्तर आपण देऊ पण ते कधी देऊ